रामकृष्ण हरी मंडळी. तर माझ्या स्कूलला लागले आहे सुट्ट्या, तर मला होत आहे बोर्ड. तर मला ते म्हणलं काहीतरी नवीन शिकावा, म्हणून मी काय केलं, माझ्या मम्मीला म्हणलं की पनीरची भाजी मला बनव. तर मम्मीने म्हणलं मी नाही बनवणार, बनवायची आहे तर स्वतः बनवून खा. म्हणून मी म्हणलं की स्वतःच बनवावा. म्हणून मी मम्मीला सांगलं तू नुसतं सांग, मी माझं माझं बनवतो. आणि मग मी अं मी बनवायला सगळं मम्मीने मला सांगितलं. हा, आणि मग मी बनवली. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर माझी भाजी आवडली असेल तर तुम्ही मी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा. हॅलो फ्रेंड्स, तर मी आज पनीरची भाजी बनवणार आहे. तर सगळ्यात आधी पनीरची भाजी बनवायला कांदा चिरावा लागेल. आणि कांदा चिरता चिरताच माझ्या डोळ्यामध्ये पण पाणी येत होतं, म्हणून मी गॉगल घातला आहे. आता आपण ह्याच्या कांदा कढईत टाकतो. आणि मग आपल्याला कढईचा गॅस चालू करायचा आहे. तर एक गॅस खराब आहे म्हणून दुसरा गॅस चालू केला. कधी कधी चटका भी लागतो. मी कढई त्याच्यावर ठेवलेली आहे हाताने, आणि आता त्याला हलवायचं आहे. अरे फिश कुणी बोलला आता मला कोणतं. चला आपण आता टोमॅटो काढू आणि आपण आता त्याला कापणार आहोत. चला आता बघू कोणत्या साईडने कापायचं. कधी कधी हात बी कापतो. टोमॅटो कापायच्या चक्कर मध्ये हातच कापून जातो. म्हणजे त्याला आधी धुवून घ्यायचंय मग कापायचंय. ह्या बघा ही एवढी कुठली आनंदी, हिला तर नुसता टोमॅटो खायचा नाद असतो आणि काहीच करू देत नाही. ह्या बघा मी टोमॅटो कापतोय. कधी ना कधी टोमॅटो मध्ये आळवे असतात. चला, तर आता आपण सारखं सारखं हलवत हलवत टोमॅटो कापून घेतलेला आहे. आता आपण तेल टाकणार आहे. सगळ्यात डेंजर, कधी ना कधी तेल बी पोळत. आणि आम्ही टाकलं तेल चालू व्हायचे. अरे बाबा, पोळण बिळण टाकलं टाकलं टाकलं. आता काय म्हणतात ते, लसूण लसूण अरे आता लसूण कुठायचा होता. चला आता टोमॅटो टाकू. टोमॅटो उडेल. हे बघा, एक कांदा आपण आधी भाजलेला. आता आपल्याला ह्याला मिक्सर मध्ये काढायचं आहे. मी सगळं टोमॅटो टाकून दिला आहे. म्हणजे कढईत टाकला आहे. आणि आता लसूण कुटायचं आहे. मी लसूण कुटतोय. कचक 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 कचक. आता आपण हे टोमॅटो भाजून घेऊया. मी टोमॅटो ते आता भाजून घेतला आहे. कधी भाजतो लसूण 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 कुटल्याला. राईट, आता पटकन भाजतो टोमॅटो. भाजला. आता आपण कांदा आणि टोमॅटोला मिक्सर मध्ये हे करू. आणि त्याची ग्रेव्ही होते. पाण्याचं पाटीला ठेवलं मी. आता फ्रीज उघडून पनीर घ्यायचं आहे, मिल्की मिस्ट. आता ते पनीरला काढायचं आहे त्याच्यामधून, आणि त्या सगळे तुकडे तुकडे करून टाकायचं आहे. केवढं मोठं पनीर, एवढंस पनीर लय तुकडे होते. एक स्लाइस, एक दो, अरे बाबा हातात जाईन. 2 3 4, अचानकच. आनंदी आनंदी म्हणती सगळ्याला बाजून घ्यायचं, ते करून घ्यायचं.
आता हे पनीर टाकायचं गरम पाण्यात, चांगलं कोमट केलं पाणी आणि त्याच्यावर टाकायचं, पाणी बिघडून येईल. कोणी कोण मिक्स करतय मिक्सर मध्ये. हे बघायचं टोमॅटो हे केलेलं, असलं कशी भाजी झाली गवडी. अशी असली भाजी नव्हती बघितली मी कधी होतली म्हणून. ओय बाबा वळण. कढईनं गॅसवर ठेवला आणि आनंदी तेल, परत तेल बंदा. लसूण कुठल्याला टाकायचा आहे. टाकला लसूण टाकला. पनीर बाकीचं पनीर कापलेलं, ही ग्रेव्ही टाकायची आहे. ही ग्रेव्हीला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि ते सुहाना मसाला टाकला आता पनीरच्या ग्रेव्ही मध्ये. तिखट मसाला, लाल मसाला. आता हे मसाला जे आपण सुहानाचा घेतला होता ते मसाला टाकायचं, पाण्यामध्ये मिक्स करायचा आणि तेच पाणी वापस टाकायचं. तर घट्ट झालं. मिक्स करा. पनीरला मिक्स करा आता, जसं की आपण भाजीला मिक्स केलं. काय पाणी, अरे दोन पाणी, अजून किती पाणी टाकायचे. चला आता आपण ह्याला झाकून घेऊ. म्हणजे गॅसवरून काढून झाकून ठेवायचं आहे थंड होऊस्तर. ही थंड झाली आहे. चपाती सोबत काहीच तिखट नाही लागणार. हो. भाकरी दिसते ही चपातीत. 6 मिनिट. एकदम मस्त. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आवडली तर तुम्ही बनवा आणि व्हिडिओ बनवा.